केल्यानंतर जे टेम्परेचर येईल आणि जिथे हे हायड्रोमीटर थांबेल त्याच्यावरनं पेट्रोलची डेन्सिटी किती आहे हे आपल्याला कळतं. आणि हे रीडिंग कसं येतं तर याचे काही चार्ट्स असतात. त्या चार्ट्समध्ये पर्टिक्युलरली मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन असतं, त्याला आपण डेन्सिटी कॅल्क्युलेटर असं म्हणतो. तर फ्यूल डेन्सिटी अँड व्हॉल्यूम कॅल्क्युलेटर. तर आता हायड्रोमीटरची जी याच्यामध्ये जी डेन्सिटी आपल्याला इथे दिसते 725 आणि 26. तर आपल्या या पेट्रोलची जी डेन्सिटी आलेली आहे 734.9 kg/मीटर स्क्वेअर अशी ही डेन्सिटी